आज सौरभने अजून एकदा कावेरीला मारले होते। तिची चूक एवढीच होती की तिने आज रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी न बनवता फक्त मसाले भात बनवला होता, कारण आज कावेरीची तब्येत खराब होती। तिच्या कमरेमध्ये प्रचंड वेदना होत होती। भाकरी बनवण्यासाठी तिला खूप वेळ उभा राहता येणार नव्हतं, त्यामुळे तिने पटकन भात बनवला होता। भात बनवला म्हणून तिच्या नवऱ्याला आणि सासूला फरक पडणार होता। कावेरी त्यांच्यासाठी घरातील फक्त एक नोकरानी होती, जिने फक्त दिवसभर त्यांची कामे करावी। सौरभ आणि त्याची आई विनाकारण कावेरीवर त्यांचा राग काढत होते, कारण त्यांना माहित होते की काही पण केले तरी कावेरी त्यांचं काही सुद्धा बिघडवणार नाही, कारण कावेरी एवढी भोळी होती की मोठ्याने तिच्या तोंडून कधी आवाज पण निघत नव्हता। माहेरी कावेरीचे आई वडील नव्हते, फक्त भाव आणि वहिनी होते। त्यांनी पण तिचे लवकरात लवकर लग्न लावून दिले होते, कारण त्यांना त्यांच्यावरील एक ओझ कमी करायचे होते। त्यांना फरकच पडत नव्हता की कावेरी जिवंत आहे का मेली आहे। भाव आणि वहिनी त्यांच्या आयुष्यात चांगले रमले होते। कावेरी कोणती नोकरी पण करत नव्हती, त्यामुळे तिला कुठे दुसरा ठिकाणा नव्हता। कावेरीने पण हेच आपलं आयुष्य आहे म्हणून स्वीकारलं होतं। तिला सौरभ सोबत कोणत्या पण परिस्थितीत राहावे लागणार होते। तो तिच्यासोबत कसा पण वागला तरी पण तिला आता सहन होत नव्हतं। आता स्वतःसाठी आवाज उठवावा लागेल असा ती विचार करते, कारण आता जर ती गप्प बसली तर पुढचा आयुष्य तिच्यासाठी खूप भयानक होत असतं, हे तिला आता कळून चुकले होते। कावेरीच्या लग्नाला 2 वर्ष होत आले होते, तरी पण नवरा आणि सासूमध्ये काडीचा सुद्धा फरक पडला नव्हता। आज सौरभने कावेरीला एवढे मारले होते की त्याचे निशाण तिच्या शरीरावर स्पष्ट दिसत होते। सासू पण तिला मार खाताना तिथेच उभा राहून तमाशा पाहत होते, कारण त्यांना जेव्हा सौरभ कावेरीला मारत असायचा तेव्हा तिच्या सासूच्या मनाला आनंद मिळत असायचा। तिच्या सासूला वाटत होतं कावेरी काही सुद्धा करू शकत नाही, परंतु आज कावेरीला खूप राग आला होता। कावेरीला पोलीस स्टेशनला जायचे होते, परंतु तिचा नवरा आणि सासू खूप हुशार होते। जेव्हा पण घरात भांडणे व्हायचे तेव्हा सासू मुद्दाम टीव्हीचा मोठा आवाज करत असायची, त्यामुळे शेजारच्यांना काहीच कळू नये की घरात काय सुरू आहे। खूप दारू पिल्यामुळे सौरभ झोपी गेला। त्यानंतर तिची सासू पण औषध घेऊन झोपी गेली। त्यानंतर झोपेमध्ये कावेरीने सौरभचे हातपाय घट्ट बांधले, तोंडामध्ये रुमाल घातला। त्यानंतर बेडखाली एक बॅट ठेवली होती, ती बॅट कावेरीने घेतली आणि जोर जोरात कावेरी सौरभला त्या बॅटने मारू लागली। शरीरावर घाव झाल्यामुळे सौरभची झोप उडाली। तो वेदनेने ओरडू लागला, परंतु तोंडात रुमाल असल्यामुळे तो काहीच बोलू शकत नव्हता। कावेरी अशा जागेवर त्याला मारत होती की ते निशाण कोणालाच दिसू नये। अचानक इकडे कावेरीच्या सासूला असं जाणवू लागले की आपल्या मुलाच्या रूममधून काहीतरी वाजल्यासारखा आवाज येत आहे। कावेरीने रूमचा दरवाजा लॉक केला नव्हता, त्यामुळे तिची सासू दरवाजा ढोकलून आतमध्ये आली आणि तिने पाहिलं की कावेरी सौरभला जोर जोरात मारत आहे। तिची सासू घाबरून तिच्याकडे जाऊ लागली, परंतु कावेरीने ती बॅट त्यांच्याकडे फिरवली, त्यामुळे सासू घाबरून पाठीमागे सरकली। त्यांना कळाले होते की त्यांची सून त्यांना मारण्यासाठी सुद्धा पुढे मागे काही पाहणार नाही। तिच्या सासूला काहीच समजलं नाही आणि ती घराच्या बाहेर पळून गेली। रात्रीचे 1 वाजले होते, सगळे शांत झोपी गेले होते। अशाच वेळी कावेरीच्या सासूने एका घराचा दरवाजा जोर जोरात वाजवला आणि म्हणाल्या की कावेरी माझ्या मुलाला सौरभला खूप मारत आहे। तिच्या सासूच्या बोलण्यावर कोणालाच विश्वास बसत नव्हता की एवढी साधी सरळ असणारी मुलगी आपल्या नवऱ्याला कशी मारेल।
सासू सगळ्यांना विनवणी करू लागली की कोणीतरी माझ्या मुलाला वाचवा, नाहीतर पोलिसाला बोलवा, नाहीतर ही माझी सून माझ्या मुलाला मारून टाकेल. कावेरीच्या सासूच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सगळेच पळतच खोलीमध्ये आले. परंतु तिथला नजारा काही वेगळाच होता. कावेरी एका कोपऱ्यात गरिबासारखी बसली होती आणि सौरभने तिचे केस पकडले होते आणि ती म्हणत होती की प्लीज प्लीज मला मारू नका. आज माझी कंबर खूप दुखत होती, त्यामुळे मी आज फक्त जेवणासाठी भात बनवला होता. त्यामुळे एवढी मोठी सजा मला देऊ नका. शेजारच्यांनी पाहिलं की मारू नका म्हणून कावेरी विनवण्या करत आहे आणि सौरभ तिच्याजवळ तिला मारण्यासाठी तयार आहे. काही तासापूर्वी जे काही सौरभने कावेरीला मारले होते ते सारे वण अजून कावेरीच्या शरीरावर होते. परंतु तिने सौरभला खूप मारले होते, पण त्याच्या शरीराचा एक पण जखम कोणालाच दिसत नव्हता. तेव्हा सासू पळत बाहेर गेली. तेव्हा लगेच कावेरीने तिच्या चतुराईने त्याचे हात पाय तोंड सगळं काही मोकळे केले, जेणेकरून तो आता तिला मारेल. आणि मग ती लगेचच एका कोपऱ्यात जाऊन बसली. तिला माहित होतं तिला मारण्यासाठी सौरभ तिच्याकडे येतच असतो. पण त्याच वेळी बाहेर येऊन शेजारी आतमध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की सौरभ कावेरीला मारत आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना कळले की सौरभ कावेरी सोबत किती वाईट वागत आहे. आता सासू सगळ्यांना ओरडून सांगत होती की सून माझ्या मुलाला मारत होती, परंतु सगळ्यांना कळाले होते की खरं तर सौरभच कावेरीला मारत होता. याच काही वेळात कोणीतरी पोलिसांना फोन करून सांगितलं होतं. थोड्याच वेळात पोलीस तिथे हजर झाले. पोलिसांना सगळ्या शेजाऱ्यांनी खूप पटवून सांगितलं की सौरभ कावेरीला एका जनावरासारखा मारत होता. तिच्या शरीरावर त्याने मारलेले निशाण पण आहेत. बिचारी त्याच्या धाकामुळे किती घाबरली आहे. सौरभ आणि त्याची आई सगळ्यांना पटवून देत होते की ती मला मारत होती, परंतु कोणीच हे मानण्यासाठी तयार नव्हते. नंतर पोलिसांनी कावेरीला विचारले. कावेरी घाबरत घाबरत सांगू लागली की घरात छोटी मोठी चूक झाली तरी माझा नवरा मला जनावरासारखा मारतो आणि जर मी पोलिसात कंप्लेंट देण्याविषयी त्यांना बोलले तर ते मला या घरातून हाकलून लावण्याबाबतीत बोलतात आणि तेव्हा माझा नवरा मला मारत असतो. तेव्हा मुद्दा माझी सासूबाई टीव्हीचा आवाज वाढवते, जेणेकरून कोणाला कळू नये की घरात काय सुरू आहे. शेजाऱ्यांनी पण सांगितलं की नेहमी यांच्या घरातून टीव्हीचा आवाज खूप येत असतो आणि आज पण खूप आवाज येत होता. पोलिसांना जेव्हा सर्व समजले तेव्हा त्यांनी 4-5 कानाखाली सौरभच्या लावल्या आणि पोलीसवाले म्हणाले, तुझी हिम्मत कशी झाली बायकोला मारण्याची आणि वरून तिला घराच्या बाहेर हाकलून लावण्यासाठी धमकी देत आहेस? तुझ्या बाबतीत अशी केस टाकेल ना, बाहेर निघणं सुद्धा तुझं अवघड होईल. त्यानंतर पोलीसवाले कावेरीला म्हणाले की तुम्ही ना घाबरता पोलीस स्टेशनला चला आणि तिथे जाऊन तुम्ही तुमच्या नवऱ्याबद्दल आणि सासूबद्दल रिपोर्ट लिहून द्या. परंतु कावेरी म्हणाली, मला यांच्याबद्दल कोणताच रिपोर्ट लिहून द्यायचा नाही. हे लोक खूप वाईट आहेत. मी जर त्यांच्याबद्दल केस केली तर ते दोघी मला मारून टाकतील. मला खूप भीती वाटत आहे, त्यामुळे मी या दोघांवर केस टाकू शकत नाही. आणि असं म्हणून कावेरी मोठमोठ्याने रडू लागली. सौरभ हिम्मत करून म्हणाला, हा मी हिला नेहमी मारत होतो, परंतु आज हिने पण मला खूप मारले आहे. जेव्हा सौरभ असा बोलत होता तेव्हा पोलिसांनी त्याला अजून 2 कानाखाली ठेवून दिले आणि म्हणाले की हिला पाहून असं वाटत आहे का की ही तुला मारेल? मला काय वेडा समजला आहे का? तरी यापुढे तुझ्याबद्दल काही तक्रार माझ्यापर्यंत आली तर तुझी काही खैर नाही. त्यानंतर ते कावेरीला म्हणाले, जर यापुढे याने तुला मारलं तर न घाबरता पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्याबद्दल
मला तक्रार लिहून दे. यांनी जर तुला काही केले तर यांना कसं सरळ करायचं हे मला माहीत आहे. त्यामुळे सासूला आणि नवऱ्याला अजिबात घाबरू नकोस. जो नवरा बायकोला मारतो, तिला बाहेर हाकलण्याच्या गोष्टी करतो, अशा माणसाला आम्ही 2 मिनिटात सरळ करतो. त्यानंतर पोलीस तिच्या सासूकडे पाहत म्हणाले, यानंतर जर तुमच्या सुनेला काही झाले तर तुमची पण काही खैर नाही. हिची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि असं म्हणून पोलीस तेथून निघून गेले. शेजारी तिला म्हणाले की, हे बघ कावेरी, अजिबात घाबरू नकोस. जर या दोघांनी तुला कोणताही त्रास दिला तर फक्त तू आम्हाला एक आवाज दे. आम्ही लगेच तुझ्या मदतीला धावून येतो. आणि सौरभला आणि त्याच्या आईला पण काहीतरी सांगून ते शेजारी तेथून निघून गेले. शेजारी सौरभला आणि त्याच्या आईला म्हणाले की, आम्हाला जर बाल्कनीमध्ये कावेरी नजर नाही आली तर आम्ही लगेचच पोलिसांना फोन करत असतो. त्यामुळे तिच्यावर कोणता आपण दबाव टाकण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आता तुम्ही कसा आहात हे पूर्ण एरियाला कळाले आहे. सौरभला आणि त्याच्या आईला कळाले होते की आता जर कावेरी सोबत काही केलं तर त्यांची काही खैर नाही. शेजारी सगळे निघून गेले. कावेरी एका जागेला एकटीच उभी होती. सौरभ रागाने तिच्याकडे जाऊ लागला. कावेरी लगेचच तिच्या शेजारी असणारी बॅट तिने उचलली. ते पाहून सौरभ घाबरला. त्याच्या आईने लगेचच त्याला पाठीमागे ओढले आणि म्हणाल्या, हे बघ बाळा, आता जर तुला आनंदाने सुखाने राहायचे असेल तर शांतपणाने राहा. आता तिच्या अंगाला सुद्धा हात लावण्याचा प्रयत्न करू नकोस. तिने आता जसा खेळ खेळला आहे यामध्ये आपणच फसणार आहोत. हिला जर थोडं जरी खरचटलं तरी आपल्याला जेलमध्ये जावे लागेल. कावेरी पण न घाबरता म्हणाली की, आता मला मारण्याचा थोडा पण प्रयत्न करू नका, नाहीतर ज्या हाताने मारचाल तोच हात मी मोडून टाकेल. तुमच्या दोघांचं मी खूप काही ऐकलं आणि सहन केलं, परंतु आजपासून या घरातली सून आनंदाने राहणार आहे. आणि तुम्ही दोघं पण आरामशीर या आरामात राहा आणि मला माझ्या परीने माझा मान सन्मान देण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला वचन देते की यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल. आणि जर तुम्ही शांतीने नाही तर मग मी तुम्हाला या घरात पण शांतीने राहून देणार नाही. तुमच्या दोघांबरोबर राहून कसे डावपेच खेळायचे हे पण मी चांगले शिकले आहे. आणि तुमच्यासारख्या वाकड्या माणसाला सरळ कसं करायचं हे सुद्धा मला आता चांगलं जमत आहे. चूक तर माझी झाली होती की मी कमजोर पडली होती, परंतु माझ्या जशी हिंमत आली तसं मी स्वतःसाठी लढून दाखवलं. आणि यामध्ये तुमची लायकी काय आहे ते पण मी एका मिनिटात दाखवली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.